ट्रॅप प्रकरणी पोलिसांनी प्रफुल्ल लोढाला अटक केली। हे लोढा गिरीश महाजन यांच्या निकटवर्ती असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकरणाची SID चौकशी करण्याची मागणी खडसेंनी केली। तसेच महाजनांवर अनेक गंभीर आरोपही केले। महाजनांनी याबाबत पत्रकार परिषदेमध्ये खडसेंवर पलटवार केले। गुरुवारी त्यांनी पुन्हा एकदा खडसे आणि लोढाचा एक फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केलाय। या पोस्टमध्ये त्यांनी एकनाथ खडसे, तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगलाय, ये रिश्ता क्या कहलाता है, तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय असंही म्हटलंय। हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारुडा बोलला होता। हाच तो प्रफुल्ल लोढा ज्यानं तुमच्या स्वतःच्याच मुलाच्या खुनाचा आरोप हा तुमच्यावर केला होता। तो 2019-2022 दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावरती असंख्य आरोप केलेत। त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली। अनादी आर्थिक शाखेकडूनही, गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यामधून काहीही निष्पन्न झालं नाही। मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले असंही महाजनांनी पोस्टमध्ये म्हटलंय। आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारुडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय। एकनाथ खडसे, काय तुमची व्यथा आहे अशी टीकाही महाजनांनी खडसेंवर केली। महाजनांच्या या पोस्टला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले। अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले, गिरीशराव, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकायचे नसतात। चुकून तुमची काच फुटली तर प्रचंड बिभत्स दृश्य लोकांना दिसेल असं अंधारे यांनी पोस्टमधून नमूद केले। अंधारे यांनी एक प्रकारे महाजन यांना सूचक इशाराच दिल्याचं मानलं जातं।